कन्या रे. अरे लागलं असतं ना मला. पण लागलं नाही ना. थोडक्यात वाचलो, कळतंय का? सॉरी. पण काय सकाळ सकाळी तोंड दाखवायची लाज वाटते म्हणून आलेत का इकडे पळायला? तर शहरात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून इकडे आलेत गोळा करून घ्यायला. जा, आता नाही लागलं. ए, पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाला घाबरत नाही. दुसरी, मी रोज सकाळी जॉगिंग करतो. अँड बाय द वे, शहरात चांगला ऑक्सिजन मिळतो. हो का? नाही, तिकडे गाड्यांनी बिल्डिंगांनी सगळी जागा घेतलेलीच आहे. तर तुमचे रस्ते कंपन्यांना पण जागा लागते तुम्हाला. त्यामुळे तुमच्यासारखे शहाणे सुरते गाढवाचे चुलते इकडे येतात विकासाच्या नावाखाली शेत जमीन घ्यायला. तुझा प्रॉब्लेम काय ग? तुला मी काय वाटतो? हा, तुला वाटतं मला कळत नाही? मी विचार करत नाही. श्रीमंत घरातला असलो म्हणून मी काही काम करत नाही. मी कर्तबगार आहे. श्रीमंत माणसाला मी किती श्रीमंत आहे बोंबा मारून सांगायची गरज लागत नाही असं बाबा म्हणतात माझे. काही गोष्टी सांगाव्या लागतात. का तुझ्या बाबांचा राहिलेला नाहीये हे तुला कळलं पाहिजे आणि त्यांना पण. प्लीज जरा अपडेटेड राहा आणि पुढे जा. थोडं काही शेतीचं नुकसान झालं की नाराज व्हायचं. घरच्यांचा विचार करायचा नाही, मनाला वाटेल ते करायचं. आणि जर कोणी 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या तर त्याच्याशी उद्धटपणे बोलायचं. तू तरी काय वेगळी आहेस ग? तू पण तुझ्या मित्रांसारखीच आहेस, भांडखोर, उद्धट. बांधावर उभं राहून बोलायला लय काय काय सुचतंय. कधी स्वतः रानात उतरा, मग कळल काय राहतंय आणि काय जळतंय. आणि माझ्या मित्राविषयी आणि शेतीविषयी काही बोलायचं ना, मी ऐकून घेणार नाही. मुळात आपण बोलायची गरजच नाही. जातो मी. आणि सकाळ सकाळ पारूचं तोंड घेऊन शानपणा शिकवायला. आणि हो, तुमच्या वडिलांना सांगा माझ्या भावाला नादाला लावू नको म्हणून. म्हणजे काल तुमच्या वडिलांनी दारू पाजली माझ्या भावाला. उगा वाईट सवय लावू नका. त्यांना म्हणा इज्जत मिळते ना तर नीट इज्जतीत राहा, नाही तर लई महागात पडत. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला की. माझं प्रेम नाहीये तुमच्यावर. चेष्टा आहे का जोक आहे? बर, पुढं. मला मान्य आहे आपलं लग्न झालंय म्हणून, पण मी माझं मन हेमंतला दिलंय. मी मनाने तुमची कधीच नाही होऊ शकत. इथं मन कुणाला हवंय? गुड मॉर्निंग. अय्या नयन, हे काय लव बाईट अँड ऑल? काल रात्री झोप लागली की नाही? नयन
तारा अक्काची पूजा होत आली असेल, तेवढं नैवेद्याचं ताट नेऊन देते वरती त्यांना. अहो आई, नव्या नवरीला आराम करू द्या, मी नेते. नाही नको अगं, नव्या नवरीच्या हाताने घेऊन जाऊ देत नैवेद्य. तेवढाच तारा अक्कांचा आशीर्वाद सुद्धा घेईल ती. अहो आई, आशीर्वादाची काय गरज आहे? संसार चांगला सुरू झालेला दिसतोय. मी आले हा नैवेद्याचं ताट घेऊन. नयन, काय मग? आई, आता काय करू? कसं होणार माझं? ह्यांना नको तो नाद लागला. आता काय झालं? काय केलं पुन्हा महेंद्रनं? ओ, माझ्या अंगावरचे आणि घरातले सगळे दागिने काढून दे म्हणून म्हणतायत. माझ्या आई बाबांनी एवढ्या कष्टानं हौशीने केले होते हो माझ्यासाठी दागिने. त्यांच्यावर बी यांचा डोळा आहे. कशा पण मागू राहिला यो? ते मामांजीनी यांना बिझनेस साठी पैसे नाही ना दिले म्हणून दागिने दे म्हणतायत. आई, आता मला सांगा, ह्यांना सगळे दागिने दिले तर सणावाराला मी काय मोकळ्या गळ्यानं फिरू का हो? अजिबात दागिने देऊ नको तू त्याला. त्याला काय वजन लागलं माहिती दागिने ते म्हणायला? मी बोलते ह्यांच्याशी पण आणि त्याच्याशी पण. तू नको काळजी करू. नाही नाही, नको आई, तुम्ही नका बोलू. नाहीतर परत आईला कशाला सांगितलं म्हणून माझ्याशी भांडतील. हे काय आता कुणाचं ऐकतील असं वाटत नाही. ते काय बी करून माझे दागिने घेऊनच राहणार. आता काय करावं ग याचं? आई, काय बी झालं तरी मी माझे दागिने काय देणार नाही. पण हे गपचूप घरातनं घेऊन गेले तर? आई, मी काय म्हणते, मी माझे दागिने तुमच्या कपाटात ठेवू का? म्हणजे यांनी विचारलं तर माझ्या आईकडे ठेवलेत म्हणून सांगेन. तसंच कर. मग मला चावी देता का? देते ना, आता आणते. धर. हे घे, आण इकडे. धर. मी ठेवून येते. हा. काही सकाळी काय खाडखुड लावले का? जरा हळू बोंबला, नको तेव्हा आवाज वाढतोय तुमचा. माझ्या प्लॅनची माती नका करू. कसली माती? कसला प्लॅन? झोपू दे की. झोपा की मग. तुम्हाला कोण उठवतंय? इकडे येतंय काय आपल्याला? सकाळी सकाळी दागिने घेऊन कुठं चालली ग? चालली मटणात. तुमच्या आईला सांगितलंय की तुम्ही बिझनेस साठी माझे दागिने ऐकणार आहात म्हणून. काय? मी कवा असं बोललो? अहो, तुम्ही बोलला नाही, पण मी मुद्दाम असं सांगितलंय. मुद्दाम? पण का? आता मी हे दागिने माझे ठेवण्यासाठी आईंचं कपाट उघडणार आणि संधी साधून शेतीची कागदपत्र काढून घेणार. काय बोलतेस तू? सापडली बिपडलीस तर? गप्पा तुम्ही, काय नाही होत. आणि आता बिझनेस मध्ये पैसे टाकायचे तर मलाच काहीतरी करावं लागणार. हे बघ, ऐक माझं. पकडली गेलीस तर आपण दोघं बी गोत्यात येऊ. काय नाही होत हो. आणि तसं बी प्रेमात आणि युद्धात सगळंच माफ असते असं म्हणतात. आणि हे बारीक युद्धच आहे असं समजा. आता डेअरिंग केल्याशिवाय काय बी होणार नाही. आई, कपाटाची चावी दे. का ग? आता तुला कशाला पुन्हा चाव्या पाहिजे? अगं, माझ्या फील्ड ट्रिप साठी बाबांनी काही पैसे काढून ठेवले, ते दादाला देऊन टाकते. पण आताच प्रियंका चाव्या घेऊन गेली. घेऊन गेली. बाई नक्की मला गोट्यात आणणार. लवकर आटपून बाहेर ये प्रियंका.
करतोस? कागल ते गोणी व्यवस्थित ठेवत होतो. बर, तू रानात गेली नाहीस वाटतं आज? जाऊन आले. हा. लक्ष्मी, कॉलेजला सुट्टी आहे वाटतं आज? नाही, जायचंय. ते थोडं काम होतं, ते झालं की जाईल. हा, बरोबर. लक्ष्मी, नीट काम कर ग तुझं ते काय ते. हा, तरी या बाईला मी सांगत होतो की नको. आता पकडली गेली तर काय करायचं? वहिनी, काय करत होतीस? दागिन्याचा डबा ठेवायला आलते. तुमचे भाऊ भांडवलासाठी माझे सगळे दागिने इकायला निघालेत आणि मी काय माझे दागिने देणार नाही, म्हणून मी माझे दागिने आईंच्या कपाटात ठेवायला आले होते. आता नाही लागणार दादाला तुझ्या दागिन्यांची गरज. नको टेन्शन घे. बरं, तुझं काम झालं असेल तर दे चावी. आऊ मी देते की आईंकडे चाव्या. अगं मला काम आहे, दे, मी देईल आई. बर. प्रियंका, सापडले का जमिनीचे कागदपत्र? ओ, कागदपत्र अशी डोळ्यासमोर होते, घेणारच होती तितक्यात तुमची बहीण मध्ये आली. फुकटचे माझे दागिने पण कपाटात अडकले. घ्या, आता कपाटाच्या चाव्या पण तुमच्या बहिणीकडेच राहिल्या. तरी मी तुला सांगत होतो, दागिने आईच्या कपाटात ठेवू नको म्हणून. पण तुला पटतंय काय? बाबा, आत्ताच्या आत्ता हे पैसे घ्या, दादाला द्या. कारण बिझनेस साठी त्याचं डोकं नको तिकडे चालायला लागलं. म्हणजे हा, नाही तर काय. अहो, भांडवल उभं करायसाठी सुनेचे दागिने इकायची म्हणत होता तो. म्हणजे बाप दाद्यांची असलेली जमीन कसायची सोडून बिझनेसचं कसलं खूळ बसलं याच्या डोक्यात काय माहित. बाबा, ही ये दादेव चिडण्याची नाही, अगं पण त्याला समजून घेण्याची. तुम्ही हे सगळे पैसे त्याला द्या, होईल सगळं. अगं पण तुझं बाबा, बर महेंद्र, ए पोरा, हा, आलो. बघ, मी तुला सांगितलं ना, आता यांना कळलं असणार की तू कागदपत्रच घ्यायला गेली होतीस म्हणून. आता मरतोय तो कधी. अहो, पण त्यांना कसं कळल? मी तवर तुमच्या बहिणीसमोर सगळं सावरलंय. आता तू सावरलंयस का पसरलंयस काय माहिती. महेंद्र, हा, आलो आलो. चल. इधर हे 25,000 आहेत तुझ्या बिझनेसच्या भांडवलासाठी. अरे घे. अरे बाबांनी ना माझ्या फील्ड ट्रिप साठी काही पैसे बाजूला काढून ठेवले. आता मी तर काही जाणार नाही, मग तू तुझ्या बिझनेस साठी वापर ना. हा, घे. 25,000 कुठला असा बिझनेस उभारते वे? राहू दे, येऊ तुझ्याकडच. मामांजी एवढ्या प्रेमाने देतात तर घ्या की. असू द्या मामांजी, तुम्ही थोडे थोडे करून असेच पैसे द्या, म्हणजे सगळे पैसे एकत्र करून हे मोठा बिझनेस टाकतील, है ना? हा, बरं आई, हा चालेल. मी आवरायला जाते, कॉलेजला जायला उशीर होतो. चहा घ्या तुम्ही, गार व्हायलाय. बाप जन्मात कधी एसी गाडीत बसलं नसेल ते पोरग,
तुला सांगतो अगं एका पेग मध्ये घोडे फरार. मला म्हणत होता कुणी बी काय बी म्हणू दे तुम्हाला, पण तुम्ही नेमके काय आहात ते आता आम्हाला कळलं. तू मनात म्हणलं हा हैबतराव काय चीज आहे हे कुणाला कधी बी कळायचं नाही. कारण का त्या बळीची पोरगी एवढी चॅप्टर आहे म्हणलं हे पोरग बी लई हुशार असेल. अगं मेंदू गुडघ्यात घेऊनच फिरत असतो तू. एका मिनिटात गळायला लागला माझ्या. अरे हर्षवर्धन आलाच वय धावून. बस बस. हो, मला जरा महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं. आणि मग बोल की, तुला कोणी नाही म्हणलंय? पप्पा तुम्ही लक्ष्मीच्या भावाला दारू पाजली. त्याला मी कशाला दारू पाजतोय? तुला तेच बेनं माझ्याकडे आलं होतं कर्ज मागायला. जमीन गहाण ठेवा पण कर्ज द्या म्हणत होता. आता त्याची ती जमीन त्याच्या बापाच्या नावावर आहे हे काय माहित नाही हो मला. मग मी कसा असं त्याला पैसे देईन? आणि मदत म्हणून मी त्याला पैसे दिले तरी तो पुण्यांदा पैसे परत करायला येणार आहे का? अरे पैसे परत करायचं नाव बी घेणार नाही तो. लाख हिनवण्या करत होता तो मला. आपण साफ नाही म्हणून सांगितलं. तेव्हा आपल्या गाडीतली लग्नातली उरलेली दारूची बाटली दिसली त्याला. मला म्हणतो शेठ कर्ज नाही तर नाही, दारूची बाटली तर द्या. आता रिकामं लचाण कशाला मागं लावून घ्यायचं म्हणून मग मीच त्याला ती दारूची बाटली दिली आणि हाकलून दिला. अरे भैया तू गावातल्या चिल्लर लोकांच्या नादी कशाला लागतोय? तू झाले ना फॉरेनला सिलेक्शन, जा मस्त इश्क. त्यांच्या नादी नको लागू. स्वतः काही करत नाही आणि कोण काही करायला गेलं की घालतात पाय. अरे हे गाव टोटल लॉस आहे. काय नाही या गावात. काय थांबून नाही फायदा काय. करेक्ट आहे तुझं. मी काय इकडच्या लोकांच्या नादी लागतो? मला एकदा का माझं लंडनचं ऑफर लेटर आलं मी लंडनला निघून जाईल. मी ईमेल चेक करून आलोच. हर्षवर्धनला इथून हाकलून लावायचं बघतो का? तुला कोणी सांगितलं त्याला असं बोलायला? चल निघ. हर्षवर्धन इथंच राहायला पाहिजे का ते मी तुला सांगितलेलं आहेच. बळी आणि त्या लक्ष्मीचं काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ती असंच हर्षवर्धनचं कान भरत राहील. तारका तू नका लोड घेऊ. त्या बळीच्या पोराला मी गोळ्यात घेतलेला आहेच. आता पुढला नंबर आहे त्या बळीचा आणि त्या लक्ष्मीचा. तुला आधी कंचा मासा पकडायचा आणि कंचा नंतर, हेच कळलेलं नाहीये. त्याच्या पोराचं सोड, आधी त्या लक्ष्मीचे पंख कापले पाहिजेत. कळतंय का म्या काय म्हणते ते? लक्ष्मी अडकली पाहिजे. जी तारका. काय झालं? सर ते मला फील्ड ट्रिपला यायला नाही जमणार. का? अहो कोळपणी आहे, खुरपणी आणि रानात ना भरपूरशी काम आहेत आणि त्यात बाबांना अजून औषधाची मात्रा नाही कळत. अगं सगळीच जण फिरायला येतात त्या ट्रिपला. तू एकटीच अशी आहेस जी या ट्रिपला अभ्यास म्हणून बघते. अगं तूच जर आली नाहीस तर सगळ्यांच्या असाइनमेंट्स कशा पूर्ण होतील? हा बोला साहेब. प्रिन्सिपल साहेब, काय नाही, तुमच्या कॉलेजच्या डोनेशनच्या चेकवर सही करत होतो, पण म्हटलं आपलंच एक काम आहे बारीकस, तर आपणच फोन करावा. काय? हा बोला ना साहेब, काय सेवा करू आपली? सेवा? लक्ष्मी जा ना तू फील्ड ट्रिपला. गप्पस, मला नाही जायचं. लक्ष्मी बनकर नावाची मुलगी आहे ना तुमच्याकडे? हो. त्या मुलीला कॉलेजमधून लगोलग काढून टाकायचं.
आपण का? आपण म्हणतो म्हणून. हा, आपण म्हणतो म्हणून त्या मुलीला कॉलेजमधून काढून टाकायचं आत्ताच्या आत्ता. कळलं का? ठीक आहे सर. जेव्हा